शिवम तर दिवसभर उभा राहूनच वैतागून गेला होता. नवीन नवरदेवाच्या चेहऱ्यावर आनंद असतो तो तर त्याच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हता. अवनीच्या बाबतीत पण तसंच होतं. ती अजिबात खुश दिसत नव्हती. आत्या आरतीची थाळी घेऊन आल्या. त्यांनी दोघांचं औक्षण केलं. उंबरठ्यावर तांदूळ भरलेलं माप ठेवलं आणि अवनीकडे पाहत म्हणाल्या, पोरी, उजव्या पायानं माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश कर. तितक्यात निशा म्हणजे शिवमची धाकटी बहीण पुढे येत म्हणाली, थांब वहिनी, आधी आमच्या दादाचं नाव उखाण्यात घे आणि मगच घरात प्रवेश कर. आता मात्र अवनी बावरली, पण राशीला उखाणे तिने शिकवले होते, त्यामुळं तिला जास्त काही अडचण आली नाही. तिनं पटकन एक उखाणा घेतला, त्यामुळं सगळे खुश झाले. शिवम आणि अवनीने पुन्हा एकदा सर्वांना वाकून नमस्कार केला. तेव्हा रमेशरावांनी त्यांना सदैव सुखी आणि आनंदी राहा असा आशीर्वाद दिला. या अकडूसोबत कसला आलाय आनंद, आता फक्त दुःखच वाट्याला येणार आहे. शिवम तोंडातच पुटपुटला. काय? बाबा म्हणाले. काही नाही, काही नाही, शिवम स्वतःला सावरत म्हणाला. पण अवनीने मात्र तो काय पुटपुटला ते बरोबर ऐकलं होतं. तिने पण त्याच्याकडे रागाचा एक कटाक्ष टाकला. त्यानंतर दोघे एकमेकांची खेचाखेची करत देवघरात आले. अवनीनं डोळे मिटून देवापुढे हात जोडले. देवाला नमस्कार करून दोघे पण हॉलमध्ये आले. सर्वजण एकत्र हॉलमध्ये बसले होते. तितक्यात आत्या म्हणाल्या, बोल आता दादा. आले ते दोघं. आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नेमकं काय झालं. आता सर्वजण रमेशरावांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत होते. ते आता पुढे काय सांगतायत ते ऐकण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. रमेशराव अवनीच्या जवळ जात म्हणाले, अवनी, तू या घरात नवीन आहेस, पण तू घाबरू नकोस, मी आहे. आधी तुला मी आपल्या फॅमिलीची ओळख करून देतो. अरे दादा, आपल्या शिवमचं लग्न तर राशी नावाच्या मुलीशी ठरलं होतं ना, मग ही अवनीमध्येच कशी आली? आत्या त्यांचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली, वीणा, तू ऐकून घेशील का? तुम्हाला मी म्हणालो ना सर्व सांगतो. आधी तिला आपल्या सर्वांची ओळख करून द्यायला नको का? रमेशराव आत्याला शांत करत म्हणाले, अवनी ही वीणा, माझी धाकटी बहीण, ही आपल्यासोबतच इथेच राहते. अवनीनं आत्याला नमस्कार केला आणि तो तिचा मुलगा अजय, तो कॉलेजला आहे, तो पण इथेच राहतो. ही माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे निशा, ती पण अजून शिक्षण घेतेय. तसं अवनीने निशाकडे हसून पाहिलं. आणि तुझ्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे या तुझ्या सासूबाई सीमा. आरोहीनं पटकन सीमाताईंना नमस्कार केला. अहो, पण आता आम्हाला काय झालं ते सांगाल की नाही? सीमाताई रमेशरावांकडे पाहत उत्सुकतेनं म्हणाल्या, आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही शांत बसलो. आता तरी सांगा काय झालं ते. त्या रमेशरावांकडे पाहत म्हणाल्या. रमेशराव सर्वांकडे पाहत म्हणाले, आता तुम्हाला सर्वांना सांगतो की काय झालं होतं. शिवम स्तब्ध होऊन कान देऊन सर्व ऐकत होता. दिवसभर लग्नाचे सर्व विधी राशीने शिवमसोबत पार पाडले. पण ऐन लग्नाच्या वेळी राशी कुठे गायब झाली माहीत नाही. तिच्या आईबाबांनी सर्वत्र तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यानंतर अवनीला तिची चिठ्ठी सापडली. त्यात लिहिलं होतं की माझी काळजी करू नका, मी सुखरूप आहे आणि माझा शोध घेऊ नका. सर्वजण अवाक होऊन रमेशरावांचं बोलणं ऐकत होते. थोडं थांबून ते पुढे म्हणाले, या पोरीची आणि मोहनची विनवणी करून मी तिला लग्नाला उभं राहण्यासाठी तयार केलं. या पोरीनं माझं म्हणणं मान्य करून आज देसाई घराण्याची इब्रत वाचवली. तिनं घेतलेल्या असामान्य निर्णयामुळं आज दोन्ही घरांची होणारी बदनामी टळली. तुम्हाला आज एक गोष्ट निक्षून सांगतो. अवनीचे वडील म्हणजे माझा मित्र मोहनच्या घरची परिस्थिती सामान्य आहे. अवनीला तिच्या घरच्या परिस्थितीवरून किंवा तिच्या बहीण राशीवरून कुणीही हिणवायचं नाही. आणि अजून एक, तिचं शिक्षण अजून पूर्ण झालं नाही, त्यामुळं उद्यापासून ती आपल्या घरूनच तिचं अर्धवट शिक्षण पूर्ण करेल. तसं मी तिच्या बाबांना आणि तिला शब्द दिला आहे. आपल्याला जशी आपली निशा आहे तशीच अवनी पण आहे. ही गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवा. एवढं बोलून रमेशराव एक दीर्घ श्वास टाकत सोफ्यावर बसले. वा पोरी, आज तुझ्या निर्णयामुळं आपल्या घराण्याची इज्जत वाचली.
शिवमची आत्या आणि आई दोघीही अवनीच्या जवळ जाऊन तिचे आभार मानत होत्या. बाळ, खरंच तू खूप मोठा निर्णय घेऊन आमची अब्रू वाचवलीस. आजपासून तू आमची सून नाहीस, तू आमची मुलगीच आहेस, आत्या म्हणाल्या. त्या निशाकडे वळून म्हणाल्या, निशा, जा ग अवनीला तिची रूम दाखव. थकली असेल ती, तिला आरामाची गरज आहे. अवनी, तू आता कसलीच काळजी करू नको. जा, आराम कर जा, आत्या अवनीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. शिवम हे सगळं थक्क होऊन ऐकत होता. तो आता काळजीत पडला, कारण तो काही वेळानं आपल्या वडिलांना सांगणार होता की तो या मुलीबरोबर तर संसार नाही करू शकत. त्याला तिच्याबरोबर राहण्याची अजिबात इच्छा नाही. पण आता तर त्याची काही बोलण्याची सोयच नव्हती. आता सगळं उलट झालं होतं. आता तर तिला काही बोलताही येणार नाही. ही डोके खाऊ तर इथं पण भाव खाऊन गेली. कसं होणार देवा आता माझं? तो आता स्वतःच्याच नशिबाला कोसू लागला. निशा अवनीला घेऊन शिवमच्या रूममध्ये गेली. अवनी सगळीकडे डोळे मोठे करून पाहतच राहिली. एवढी मोठी बेडरूम तिनं कधी स्वप्नात देखील पाहिली नव्हती. तिचं घर पण या बेडरूमपेक्षा लहान होतं. हे सर्व पाहता पाहता तिची नजर तिथं असलेल्या शिवमच्या मोठ्या फोटोवर पडली. तसं तिच्या मनात शिवमचा विचार आला. सर्व काही मस्त आहे, पण हा खडूस मुलगा, याचं काय? ही तर याचीच बेडरूम आहे. ती तोंडातच पुटपुटली. वहिनी, तू आराम कर, मी जाते. तिनं हो म्हणून निशाकडे पाहून मान डोलावली. निशा गेल्यानंतर तिनं आपल्या आईला फोन लावला. आईनं काळजीनं तिची विचारपूस केली. अवनीनं सांगितलं की घरातील लोक खूप चांगले आहेत. तसंच तिनं आईला विचारलं की राशी दीदीबद्दल काही समजलं का? पण आईनं सांगितलं की ती अजूनही घरी आली नाही किंवा तिच्याबद्दल काही समजलंही नाही. फोन ठेवून अवनीनं त्या मऊशार बेडवर आपलं अंग टाकून दिलं. थोड्या वेळासाठी ती खूप खुश झाली होती. पण शिवमचा विचार तिच्या मनात येताच पुन्हा ती विचारात पडली. मला त्या खडूस मुलासोबत या रूममध्ये राहावं लागणार आहे. ती आता सिरियस होऊन विचार करत होती. नाही, मी आणि हा खडूस शिवम, नाही, मला नाही जमणार याच्यासोबत एका रूममध्ये राहायला. त्या दिवशी भर रस्त्यात किती वाईट बोलला मला. त्याच्यासोबत जमवून घेणं मला तरी शक्य नाही. त्याच्यासारखा फटकळ मुलगा मी आजपर्यंत पाहिला नाही. माहीत नाही काय समजतो स्वतःला. तो एखाद्या कारल्यासारखा कडू आहे, त्यामुळं त्याचं बोलणंही कडवट आहे. देवा वाचव रे, काय होणार आहे माझं? ती वर पाहत म्हणाली. अरे पण मी एक गोष्ट विसरलेच. हा तर आता माझा नवरा आहे, आणि हा जर का नवऱ्याचा हक्क दाखवायला माझ्याजवळ आला तर मी काय करू? आता मात्र ती टेन्शनमध्ये आली होती. ती एकदम बेडवरून उठून बसली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अचानक मावळला. तिला समजत नव्हतं आता काय करायचं. एकतर अचानक झालेलं लग्न, त्यात शिवमसारखा सनकी नवरा. काय करायचं आता? राशी दीदी, कुठे फसवलंस मला? ती विचार करत करत उठली. त्या रूममध्ये तिच्या गरजेच्या सर्व वस्तू ठेवलेल्या होत्या. चेंज करून ती मस्त फ्रेश झाली. तिनं मनाशी निर्धार केला की काही असो, पण ती शिवमला या बाबतीत मनमानी करू देणार नाही. ती त्याला स्वतःच्या आसपासही फटकू देणार नाही. लग्न झालं म्हणून काय त्याला मनमानी करण्याचा अधिकार मिळणार आहे? त्यामुळं तिची काळजी थोडी दूर झाली. तिनं रिलॅक्स होऊन पुन्हा एकदा बेडवर अंग टाकलं. अवनीला आता आईबाबांची आणि राशीची आठवण येत होती. आलिशान बंगल्यात असूनही तिला आपल्या छोट्या घराची आठवण येत होती. आणि मुख्य म्हणजे तिला राशीची काळजी वाटत होती. इकडे सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून गेले. शिवम मात्र तिथेच बसलेला होता. त्यालाही रूममध्ये जाऊन फ्रेश व्हायचं होतं. आज दिवसभराच्या दगदगीनं त्याला खूप थकवाही आला होता. त्याला आरामाचीही गरज होती. पण अवनी तिथे असल्यानं तो तिथेच विचार करत बसला होता. त्याला काय करावं ते समजत नव्हतं. मी का घाबरतो आहे? ती माझी बेडरूम आहे, मी तिथे जाणारच. काय होईल ते पुढचं पुढे बघून घेऊ, असा विचार करून तो आपल्या रूमच्या दिशेनं निघाला. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून सांगा. आवडत असेल तर लाईक करा आणि या कथेचे नवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.
धन्यवाद.